70 ते 80 क्विंटल द्राक्ष चोरून नेल्याची निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील घटना। एकीकडे द्राक्षाचे पैसे न देता द्राक्ष माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत असताना आता दुसरीकडे चोरट्यांनी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवत चक्क 70 ते 80 क्विंटल द्राक्षाची चोरी केल्याची घटना निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द इथं घडली आहे। राहुल वामनराव भोसले व जितेंद्र अशोकराव भोसले या दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतून चोरट्यांनी अंदाजे 70 ते 80 क्विंटल द्राक्ष चोरून नेल्यानं द्राक्ष उत्पादकाला 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय। या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत। मी ललित धोंडराम भोसले, सारोळे खुर्द। माझे बंधू जितेंद्र अशोकराव भोसले यांचा 2 एकराचा ISSNचा प्लॉट आहे। त्यांचा अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री द्राक्षे चोरून नेलेले आहे। त्यांनी जवळजवळ 20 ते 25 क्विंटल द्राक्षे चोरून नेले। त्याचा आजच्या बाजारभावाप्रमाणे 70 रुपयाने 7-21 2 ते 2.5 लाखाचं नुकसान केलेलं आहे। म्हणजे चोरी केलेली आहे त्यांनी। त्यामुळे पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यावे आणि चोरांचा बंदोबस्त करावा ही आमची मागणी आहे। माझा आरक्याचा 1.5 एकराचा प्लॉट होता। शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी जवळजवळ 60 ते 70 क्विंटल माल चोरून नेला आणि त्याचा सरासरी बाजारभाव किलोला 60 ते 75 रुपये होता। त्याच्यावर काहीतरी पोलिसांनी ॲक्शन घेतला पाहिजे। किती रुपये झाले असते याचे? त्याचे सरासरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये झाले असते। ते चोरी गेले का? हो ना। लोकनायक न्यूज।